तुम्ही इंट्रोवर्ट आहात का? तर इंट्रोवर्ट असण्याचा आणि कॉन्फिडंट नसण्याचा काहीही संबंध नाही. सायकोलॉजीनुसार इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट लोकांमध्ये कॉन्फिडन्सचा फरक नाहीये, तर एनर्जीचा फरक आहे. जे लोक इंट्रोवर्ट असतात ना, ते त्यांची एनर्जी आतून घेतात, स्वतःसोबत शांत वेळ घालवून घेतात. आणि जे लोक एक्स्ट्रोवर्ट असतात ते त्यांची एनर्जी बाहेरून म्हणजे चार लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलून एनर्जी घेतात. फक्त एवढाच फरक आहे. कारण आपण पहिल्यापासून असंच ऐकत आलो की इंट्रोवर्ट लोकांमध्ये कॉन्फिडन्स नसतो. पण बऱ्याच वेळेला असं आपण बघतो की जे लोक भरपूर बडबड करतात, पण ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये काहीतरी डिसिजन घेण्याची वेळ येते, काहीतरी करण्याची वेळ येते, त्यावेळेस ती लोक घाबरून जातात. पण ज्यावेळेस खरंच काहीतरी करण्याची वेळ येते, त्यावेळेस जे इंट्रोवर्ट लोक असतात ते शांत विचार करून त्यांच्या आतली एनर्जी यूज करून तो डिसिजन घेतात. कारण इंट्रोवर्ट असणं ही पर्सनॅलिटी आहे, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व आहे. आणि कॉन्फिडंट असणं ही तुमची आयडेंटिटी आहे, म्हणजेच तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे. तर तुम्ही पण जर इंट्रोवर्ट असाल तर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीवरती काम करायची गरज नाही आहे. तर कॉन्फिडंट बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कॅपॅसिटीवरती, कॅपॅबिलिटीवरती असलेल्या विश्वासावरती काम करायची गरज आहे. आणि मी हे का सांगते माहिती आहे? कारण मी सुद्धा इंट्रोवर्टच आहे. सो तुम्हाला जर तुमच्या कॉन्फिडन्सवरती काम करायचं असेल तर DM करा कॉन्फिडन्स.